खरा अर्थ। साहिल, उद्या 15 ऑगस्ट आहे, शाळेत झेंडावंदन आहे, आपण सकाळी भेटू। राहू दे रे, झोपतो मी। मोबाईलवर डीपी तिरंगा लावला असं झालं। अरे मित्रा, स्वातंत्र्याचा अर्थ समजून घे, फक्त फोटो लावणं नाही तर प्रत्यक्ष काहीतरी करायला हवं। मित्र हो, आजच्या तरुण पिढीला वाटतं डीपीवर तिरंगा लावणं म्हणजे देशप्रेम, पण देशभक्तीचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा। म्हणूनच आजचं पथनाट्य ठरणार आहे एक आरसा विचारांचा, प्रश्नांचा आणि वास्तवाचा। बाबा का आलं, उदास का? अरे विचार, जर असाच पाऊस चालू राहिला तर उरलेलं शेवटचं वाणही वाया जाईल बघ। बाबा, बँकेची परतफेड कशी होणार? शाळेची फी पण बाकी आहे। अरे हे काही मला विचारू नको, या मातीवरती आपण प्रेम केलं, पण या मातीनेच आता फाटलेली चप्पल दिली आहे बघ। बाबा, आपण शेवटपर्यंत लढू। शेत आपलं आहे, त्यातूनच मार्ग नाही। हो रे, जरी आपलं दुःख कोणाला दिसत नसलं तरी या मातीने आपल्याला उभं केलं आणि तीच आपल्याला आधार देईल बघ। जे देशाला अन्न देतात त्यांनाच उपाशी राहावं लागतं, हेच आहे का खरे स्वातंत्र्य? मी शहर स्वच्छ ठेवतो पण लोक कचरा रस्त्यावर टाकतात। स्वातंत्र्याचा खरा अर्थ, आणि मी स्वतः रोगराईत राहून तुम्हाला रोगराईपासून लांब ठेवतो, तरी माझ्या हाती अपयश का? हातात झाडू, चेहऱ्यावर घाम, तरीही कोणाचं लक्ष नाही। स्वच्छतेसाठी झटणाऱ्यांच्या आयुष्यात मात्र अस्वच्छता अजून कायमच। ज्यांच्यामुळे रस्ते झळकतात त्यांचं जीवन मात्र अंधार आहे। आज मी शिक्षण घेते, काम करते, ही स्वातंत्र्याची देण आहे। पण अजूनही काही ठिकाणी मुलींना अडवलं जातं। पहाटेपासून उठते मी, आधी घर मग कामावर, पण कोणालाही वाटत नाही मी थकते। पगार मिळतो पण आदर नाही, गरिबी जाते पण अजूनही ओळख हरवलेलीच आहे। मी एक कामगार स्त्री आहे, सन्मानाची, मेहनतीची, जिद्दीची एक जिवंत मूर्ती। मनात असंख्य भावना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबते ती, श्रम तिचे पण सन्मान मात्र नाही। झालं, तुम्ही स्वतःला मोकळे म्हणवता, मोबाईल शिवाय एक दिवस राहून दाखवा। तुम्ही माझ्या जाळ्यात फेक मेसेज, बनावट लिंक, फसवे स्कीम यांमध्ये अडकलात। तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालंय खरं, पण त्याचं गुलाम होऊन चालणार नाही। जय हिंद, मी सीमेवर लढतो, तुमचं स्वातंत्र्य सुरक्षित ठेवतो। माझी एकच विनंती आहे, आपण देशाच्या आतल्या शत्रूंना हरवायला हवे, म्हणजेच भ्रष्टाचार, अज्ञान आणि द्वेष। सैनिक देशाचं संरक्षण करतात, ऊन, वारा, पाऊस, थंडी यात कशातही अडगळत नाहीत। अशा या सैनिकाच्या अंतर्मनातील वेदनांचा विचार करणं ही काळाची गरज आहे। अरे नवाज, मला कळलं, 15 ऑगस्ट फक्त ध्वजवंदन नाही, तो आपल्या कृतीत दिसला पाहिजे। हो मित्रा, देशभक्ती रोजच्या आयुष्यात जपली तरच आपण खरं स्वातंत्र्य मिळतो। मित्र हो, हे पथनाट्य फक्त एक सादरीकरण नव्हतं, तर तो होता एक प्रश्न आपल्या मनाला या समाजाला, तो होता आवाज या गप्प करून टाकलेल्या प्रथांचा। म्हणूनच समजा, विचार करा आणि बदलासाठी एक पाऊल उचला, कारण नाटक जरी संपलं असलं तरी वास्तव अजूनही तसंच आहे। तुमच्या वेळ दिल्याबद्दल आभार।